जय हिंद मित्रांनो. जितेश बोर्डे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज झालेला कंबाईन ग्रुप सीचा हा जो पेपर आहे याच्यातला हा सेट डी आहे. तर आपण काय करणार होता, संभ्या उत्तर बघणार आहोत. प्रश्न 1 पासून पूर्ण 100 प्रश्नाचं आपण बघणार आहोत. ते पण आता एक्सप्लेनेशन आपण देणार नाहीये, आता आपण फास्ट मध्ये उत्तर सांगणार आहोत. ओके, एक्सप्लेनेशन आपण त्याच्यानंतर देऊया, परंतु याचं संभ्य उत्तर काय असणार आहे ते आता फास्ट मध्ये आपण बघूयात. तर चला, टाइमपास न करता आता आपण पूर्ण तुम्ही किती प्रश्न बरोबर आले काय आले ते कमेंट बॉक्समध्ये नंतर सांगा. ओके, तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय म्हणतो, राजीव गांधी औरंग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव औरंग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले, ते भारतीयातलं म्हणजे आपल्या भारतातल्याच कोणत्या राज्यात आहे बाबा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं उत्तर मित्रांनो आसाम. कोणतं आहे? आसाम. उत्तर आसाम आहे. पुढचं बघा, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? बघा, अमृत म्हटल्या जलसंधारण उत्तर यायला पाहिजे. काय? जलसंधारण. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ग्लोबल ऑब्झर्वेटरी अँड डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच GODT या संस्थेच्या 2021च्या अहवालानुसार अवयदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर मित्रांनो तृतीय. किती? तृतीय. ठीक आहे. करंटचे प्रश्न मित्रांनो जास्त काही अवघड पण नव्हते, म्हणजे मीडियमचेच होते. खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम, युवा विज्ञान कार्यक्रम म्हणजेच युविका नावाचा कार्यक्रम आयोजित करत आहेत? तर मित्रांनो हे माहीत पाहिजे होतं आपला इस्रो. काय? इस्रो. याचं उत्तर आहे 3, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. 5 नंबर प्रश्न बघा, मे 2022 मध्ये नीती आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? बघा मित्रांनो, तर हा एकदम सोपा प्रश्न होता. सुमन के बेरी. याचं उत्तर काय? सुमन के बेरी. 6 नंबर बघा, पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली होती? तर ती मोहीम होती मित्रांनो ऑपरेशन रेड रोज. कोणती होती? ऑपरेशन रेड रोज. 7 नंबर बघा, 2021च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेता पुरस्कार मिळाला होता? तर ते कोणता मित्रांनो? धनुष. काय? याचं उत्तर आहे धनुष. पुढचं मित्रांनो, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? म्हणजेच कशी? बरोबर आपल्याला विचारली. ही योजना 2018 मध्ये दिल्ली येथे सुरू केली. भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. बरोबर आहे. आणि या योजनेअंतर्गत भेट देवाच्या तीर्थस्थळाच्या यादीमध्ये अयोध्याचा नुकताच समावेश करण्यात आला. ते पण बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी उत्तर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? बी आणि सी. आता ते 2018 काय दिल्ली कुठे ते नंतर आपण एक्सप्लेनेशन नंतर बघू, पण याचं आता उत्तर फक्त बघून घ्या. ओके, योग्य कथन ओळखा. भारत मध्य एशिया शिखर परिषद. बघा, हे आपला विचारलं तर पहिला भारत मध्य एशिया शिखर परिषद जानेवारी 2022 मध्ये आयोजन करण्यात आला. तजाकिस्तान, उझबेकिस्तान ही गणराज्य या शिखर परिषदेची उपस्थित होती. ओके, तर मित्रांनो याचं काय यायला पाहिजे? दोन्ही सुद्धा काय यायला पाहिजे? आपलं याचं बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे, याचं दोन्ही बरोबर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, 2022 सालाचे प्रतिष्ठित बोल्ट्झमॅन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिक शास्त्रज्ञ कोण होते? बघा मित्रांनो, तर ते कोण होते? प्रोफेसर दीपक धर. कोण होते? प्रोफेसर दीपक धर. बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहे? बघा, कशाचे? बियॉन्ड पॉसिबल. तर ते मित्रांनो निम्सदाई पुर्जा. कोण? निम्सदाई पुर्जा. हा बघा, टोकियो 2020 पॅराऑलिम्पिक झालं होतं गेम्समध्ये, त्यात 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय कोण आहे? तर मित्रांनो माहितच पाहिजे होतं, अवनी लेखरा. कोण? अवनी लेखरा. हे बघा, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे इस्रोचे अध्यक्ष म्हणून यांची जानेवारी 2022 मध्ये नियुक्ती झाली आहे. तर ते कोण आहे? के सिवान वगैरे नाही, सोमनाथ आहे. कोण आहे? डॉक्टर एस सोमनाथ आहे. लक्षात ठेवा. ओके, के सिवान पहिले होते. नंतर बघा, हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारा कायदे बनवा. म्हणजेच हानिकारक जे कायदे हटवा आणि सशक्त करणारे कायदे बनवा ही कोणत्या दिवसाची थीम होती असं विचारलं तर ती होती शून्य भेदभाव दिवस. कोणती होती? शून्य भेदभाव दिवस. आणि करंटचा लास्ट प्रश्न बघा, एरवाडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती? तर ती होती मित्रांनो जिव्हाळा योजना. माहित पाहिजे सगळ्यांना कोणती? जिव्हाळा योजना. आता बघा मित्रांनो पॉलिटिक्स बघा मित्रांनो, एकदम सोपे प्रश्न पॉलिटिक्स पण. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता 154. अरे नजरेसमोर आलं पाहिजे 154 म्हटल्यावर. कोण? राज्यपाल. ठीक आहे, उत्तर याचं राज्यपाल. नंतर कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? बघा, 11वे मूलभूत कर्तव्य म्हटलं मित्रांनो 86वी घटनादुरुस्ती 2002 माहितच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न होता. आपण पुढचं बघा, योग्य जोडा जुळवा. ठीक आहे, आता बघा योग्य जोडा जुळवायचं आहे. बंदी प्रत्यक्षीकरण. बघा, उत्प्रेक्षण जर म्हटलं मित्रांनो याच्यावर आपलं उत्तर नाही बघा. उत्प्रेक्षण म्हटलं काय? खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे, म्हणजे एक यायला पाहिजे म्हणून हे ऑप्शन गेलं.
आणि 3 नंबरचं ऑप्शन गेलं. ठीक आहे. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे अटकेची कायदेशीरता तपासणे म्हणजे काय 4 यायला पाहिजे. म्हणजेच उत्तर आपलं काय मित्रांनो 2 येईल. ठीक आहे. 4 3 2 1. नंतर काय परमदेश म्हणजे काय अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे आणि अधिकारपक्ष म्हणजे पदाची कायदेशीरता तपासणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर याचं उत्तर काय मित्रांनो तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीनंतर म्हणजे बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून म्हणजे तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून ते काय होतं अस्तित्वात राहील असं ते उत्तर. ओके. याचं उत्तर 3 आहे मित्रांनो. नंतर बघा 20 नंबरचं कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. बघा सगळ्याला माहित पाहिजे स्वरणसिंग समिती एकदम इझी होतं. ओके. पुढचं बघा राज्यघटनेचा भाग किती म्हणलं 17 अंतर्गत सर्व 9 कलमे कुठे बघा एकदम माहिती पाहिजे मित्रांनो भाषा 343 ते 351. ओके. 17 मध्ये 343 ते 351. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली. बघा मान्य केली म्हणतो. ओके. ही कोणती याचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो 1940. ओके. मान्य केली तर ती 1940ला. ठीक आहे. म्हणजे ह्या दिवशीला मान्य केली ती आणि नंतर समजा त्याला पूर्ण हे दिलं ते 46च्या आसपास 47च्या आसपास केलं होतं पण पूर्ण मान्यता 40ला. ओके. म्हणजे मान्यता दिली होती 40ला. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 दरम्यान लंडनमध्ये किती म्हणजे डॅश डॅश गोलमेज परिषदा घेण्यात आल्या तर त्या 3 घेण्यात आल्या. किती 3 घेण्यात आल्या होत्या कारण 29 31 32 या 3 वर्षात. ठीक आहे. एवढं माहित पाहिजे आपल्याला. पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांची रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्काची बंदी घालण्यात आली तर ते मित्रांनो 16वी घटनादुरुस्ती. कोणती 16वी घटनादुरुस्ती. एकदम इझी प्रश्न होता आपण. आणि पॉलिटीचा लास्ट प्रश्न बघा खालीलपैकी कोणते काम म्हणजे ग्रामसेवकाचे नाहीये म्हणजे आपल्याला ग्रामसेवकाचे कोणतं काम नाही ते पाहिजे. बघा ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे आहे. ग्रामसभेचा अहवाल तयार करणं ते पण आहे. शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे. बघा वसुली वगैरे करत नाही ते. ओके. म्हणून याचं उत्तर काय पाहिजे मित्रांनो 3 नंबर. काय पाहिजे म्हणजे वसुली करणं हे थोडं मला वेगळं वाटलं म्हणून त्याचं उत्तर 3 यायला पाहिजे. यापैकी नाही पण येऊ शकतं पण याचं उत्तर जास्त संभाव्यता काय आयोग 3च देईन. ओके. पुढचा बघा प्रश्न बघा मित्रांनो. आता आपलं सुरू झालं इतिहास. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली. राजकीय शिक्षण डेक्कन सभा. कोणती डेक्कन सभा स्थापन करण्यात आली. पुढचं बघा मित्रांनो असहकार चळवळीबरोबरच महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला. बघा तर तो कोणता कार्यक्रम हाती घेतला होता. स्वदेशीचा प्रसार करणं हिंदू मुस्लिम ऐक्यत होतच होतं. मद्यपान बंदी होतं आणि अस्पृश्यता निवारण पण होतं. याचं उत्तर वरीलपैकी सर्व यायला पाहिजे. काय पाहिजे वरीलपैकी सर्व यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 28चं 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर हे मित्रांनो आपले पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू. 29 बघा खालील विवरण व्यक्ती ओळखा म्हणतं. मराठीतील पहिले पत्रकार अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षण मराठी वृत्तपत्रकाचे जनक आणि कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून कोण आहे तर बाळशास्त्री जांभेकर. कोण होते ते बाळशास्त्री जांभेकर. एकदम इझी होतं माहित आपलं उत्तर यायला पाहिजे होतं. पुढचं बघा अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण. एकदम इझी म्हणजे असं एकदम सोपा प्रश्न होता आपला आनंदीबाई जोशी. काय होतं आनंदीबाई जोशी. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव. बघा मित्रांनो प्रश्न रिपीट झालेला हा पुन्हा सुपे हा विचारून झालेला प्रश्न आहे. ओके. कोण आहे सुपे. पुढचा प्रश्न बघा हा बघा जोड्या लावा. बघा आता हे पण एकदम इझी आहे. आता ज्यांना माहित असेल की यार औरंगाबाद कोण होतं फिदा अली म्हणजे सीचं 4 यायला पाहिजे. ओके. मग सीचं 4 तर 2 ऑप्शन मध्ये आहे. मग हे ऑप्शन गेलं हे ऑप्शन गेलं. ओके. मग सीचं किती आहे 2 ऑप्शन मध्ये आहे. तर त्याच्यानंतर आपण जर म्हटलं नरगुंद कोण आहे नरगुंद बाबासाहेब भावे. ठीक आहे. कोल्हापूर चिमासाहेब आणि जमखिंडी आप्पासाहेब पटवर्धन. म्हणजेच त्याचं उत्तर काय 2 1 3 4 म्हणजे उत्तर काय येईल 2 यायला पाहिजे. ओके. याचं उत्तर येईल 2. पुढचा प्रश्न बघा मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले होते तर ते एकदम इझी मित्रांनो. कशासाठी केलं होतं शेतकरी याच्यासाठीच केलं होतं तर मग ती डेक्कन ॲग्रिकल्चर कमिशन होती. कोणती होती दी डेक्कन ॲग्रिकल्चर कमिशन होतं. पुढचं बघा कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले होते तर ते कोणतं होतं मित्रांनो. त्यात 2 गट एकत्र आले होते तर ते आपल्याला माहित पाहिजे. ती कोणतं होतं 2 गट एकत्र आले होते तर त्याचं उत्तर 2 गट एकत्र म्हटल्यावर मित्रांनो
त्याचं उत्तर यायला पाहिजे लखनौ. ओके, लखनौ येईल. सुरत नाही येत, सुरत फुट होते. ओके, लखनौ यायला पाहिजे. उत्तर येईल लखनौ अधिवेशन. ठीक आहे. भारत सेवा समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचे कार्य केले होते? बघा, कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचे कार्य केले होते भारत सेवक समाजाने? तर त्याचं उत्तर येईल मित्रांनो श्रीनिवास शास्त्री. बघा, याचं उत्तर यायला पाहिजे श्रीनिवास शास्त्री, पंडित रघुनाथ कुंजरू ठक्कर बाप्पा आणि नाम जोशी म्हणजे काकासाहेब लिमे यायला पाहिजे. डी सोडून सगळे यायला पाहिजे, म्हणजे ABC यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? ABC. ओके, याचं उत्तर येईल ABC. पुढचा प्रश्न बघा, 36 नंबरचा काय म्हणतो की नारायण मेघाजी लोखंडे याच्या संदर्भात कोणती विधाने बरोबर आहे? बघा, यांच्याविषयी आपल्या बरोबर विधाने विचारली ना. तर बघा, महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना त्यांनी नव्हती केली, म्हणजे डी सोडून सगळं बरोबर यायला पाहिजे. कामगार चळवळीचे जनक पण होते ते, ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब पण होता त्याला. 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना सुद्धा केली होती. पुण्याचं उत्तर येईल ABC. काय येईल? ABC. एकदम इजी प्रश्न होता. पुढचा प्रश्न काय होता? कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह केला? बघा, किती एकदम इजी प्रश्न होता. महर्षी धोंडो केशव कर्वे. काय? महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचं बघा, ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे बघा, ते म्हणजे भारतातील हस्तोद्योगाचा ह्रास आणि कुटीर उद्योगाचा ह्रास, म्हणजे उत्तर यायला पाहिजे A आणि B. काय यायला पाहिजे? A आणि B. एकदम सोपं होतं. पुढचा प्रश्न बघा, 1918 मध्ये मुंबईतील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 1918 म्हटलं तर सयाजीराव गायकवाड. कोण होते? सयाजीराव गायकवाड. पुढचं बघा, 40 नंबरचा जोड्या जुळवा आहे. बघा, एकदम सोप्या आहे. आपण जोड्या कशा बघा, रँडचा खून सगळ्याला माहिती आहे, चाफेकर बंधू म्हणजेच 4 यायला पाहिजे. ठीक आहे. अभिनव भारत म्हणजे विदा सावरकर म्हणजे 4-1 पहिल्याच ऑप्शन मध्ये. आणि न्यायाधीश जॅक्सनचा खून तर कोणा गेला? आनंद लक्ष्मण कानेरे. आणि कर्जन वायलींचा मदनलाल धिंगरा. ठीक आहे, एकदम इजी होतं हे पण. पुढचं बघा, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे? बघा, लिंग गुणोत्तर म्हटलं मित्रांनो तर आपल्या इकडे औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव साईडला तर लिंग गुणोत्तर कमी असणार, पण एकच असणार. कोण आहे? सातारा त्या साईडचा, म्हणून पश्चिम साईडचा सातारा मारून टाकायचं. ओके, म्हणजे लॉजिकल होतं. जर माहीत पण नसेल तर लॉजिक लावू शकत होतं. याचं उत्तर पाहिजे सातारा. पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा या 2 देशांना लागून आहेत? बघा, 2 देशांना लागून म्हणतं तर कोणती आहे? मिझोरम आहे. ओके, मिझोरम आहे. ओके, लक्षात ठेवा मिझोरम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पर्वत शिखराच्या उंचीनुसार त्याचा उत्तरक्रम लावणे आपल्याला. उत्तरक्रम म्हणजे कसा मी असतो? बघा, 1 नंबरच कळसुबाई, साल्लेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. ओके, एकदम इजी होतं. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे बघा, माहीत पाहिजे 1925ला आहेच, पण कुठे आहे ते? मुंबई ते कुर्ला आहे. कुठे ते? मुंबई ते कुर्ला 1925ची. एकदम इजी होतं. 1 इंच वायुभार म्हणजे किती? बघा, हा प्रश्न नाही आला एखाद्याला समजा माहित नसलं ठीक आहे, सोडून द्यायला चालतो, पण याचं उत्तर मित्रांनो 3.4 मिलीबार. ओके, एवढं लक्षात पाहिजे. 34-12 मिलीबार मित्रांनो जास्त होतं ना, एवढं लक्षात असलं पाहिजे. 3.4 मिलीबार याचं उत्तर. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅश नावाने ओळखला जातो, तर ते कोणत्या नावाने ओळखला जातो? फक्त B. काय? करवीर नावाने ओळखला जातो. आता बघा, ऑप्शन कसं टॅकल करायचं? त्याच्यातलं काय? कोणता बी डोंगर एकच नाव ओळखलं जाईल ना. वाडी, रत्नागिरी. बघा, आता CD दिलं, AB दिलं, म्हणजे 2 ऑप्शन कट झाले. पन्हाळा तर आपलं माहिती नाहीचे, म्हणजे उत्तर काय राहिलं? वाडी, रत्नागिरी तर नाहीचे, म्हणून काय? करवीर. एकदम इजी प्रश्न होता. आपण महाराष्ट्राला किती जिल्ह्यात सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे? बघा मित्रांनो, कर्नाटक राज्याला किंवा मध्य प्रदेश राज्याला माहित पाहिजे. कर्नाटकला किती आहे? 7 आहे, मध्य प्रदेशला 8 आहे. ठीक आहे, उत्तर काय? 7 येईल. पुढचा प्रश्न बघा, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर खालीपैकी कोणत्या शहरातून जात नाही? बघा, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग एकच आहे, दोंड पुण्यातलं माहित पाहिजे आपल्याला, फक्त B याला उत्तर येईल. ओके, ते बाकी नाशिक, धुळे, अमळनेरमधून जातो, दोंडमधून जात नाही, एवढं लक्षात पाहिजे. अस्तंभा एकदम इजी प्रश्न मित्रांनो, कोणत्या पर्वतरांगेत आहे? सातपुडा, माहितच पाहिजे. ठीक आहे, याचं उत्तर 3. खाली विधाने बघा, भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 डिग्री ते 40 डिग्री उत्तर अक्षच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. बरोबर आहे. भारताच्या भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे, ते पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय? A आणि B बरोबर आहेत, म्हणजे दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? अरे बाबा, इथलं इजी प्रश्न. भौगोलिक क्षेत्रफळ कशाचे? राजस्थान जास्त आहे, एवढं माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे, सगळ्यात कमी गोव्याचे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे दिलेले आणि जिल्हे दिलेले आपल्याला त्याचे जोड्या लावायचे आहे. बघा, आता एवढं माहित पाहिजे, सालबर्डी, अमरावती. सालबर्डी म्हणजे अमरावती, म्हणजे 51 उत्तर लागतं आपलं. नंतर साव कुठं? रायगडला. नंतर वज्रेश्वरी सगळ्याला माहिती आहे, ठाणे. चांगदेव, जळगाव. बघा, इथलं इजी प्रश्न होतं, म्हणजे उत्तर काही 4 नंबर. पुढचं बघा, 53 नंबरचा, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा विचारला. सर्वात मोठा सगळ्याला माहिती आहे बीड आहे, मग सगळ्यात मोठा एकच माहिती आहे बीड आहे, तर 2 नंबरचा ऑप्शन येईल काय? बीड आणि हिंगोली. बघा, इथला एकदम सोपा प्रश्न होता. आपण पुढचं बघा, सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? बघा, माळढोक पक्षी अभयारण्य आपण म्हणतो, माहित पाहिजे मित्रांनो. सोलापूर जिल्ह्यातला कोण होता? माळढोक. पुढचं बघा एकदम इजी होतं. बोकारो कुठे आहे मित्रांनो? उडीसा. दुर्गापूर कुठे आहे? आपलं पश्चिम बंगाल. बघा, हे 4,
3, रूरकेला ओडिसा आणि भद्रावती कर्नाटक. 4 3 2 1. कोणत्या ऑप्शनमध्ये 4 3 2 1? 2 नंबर ऑप्शनमध्ये बघा. एकदम इझी प्रश्न होता. आपण पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत यांचा समावेश असतो बघा. तर भांडवली प्राप्तीमध्ये म्हणतं ना, तर बघा मित्रांनो, भांडवली प्राप्तीमध्ये बाजार कर्ज असतं, केंद्र सरकारकडून उचल घेणं सुद्धा असतं, लोकांची अल्पबचत व भविष्य निर्वाह निधी योगदान पण असतो. हा, पण जीएसटीचा वाटा नसतो, केंद्र सरकारकडून जीएसटीचा वाटा. म्हणजे डी सोडून सगळे उत्तर यायला पाहिजे, म्हणजे ABC यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? ABC. याचं उत्तर येईल ABC. पुढचं बघा. 2011 मध्ये भारतीय लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. 101% बरोबर आहे, तेवढीच होती. म्हणजे पहिलं तर बरोबर आहे, पण आपण विचारलं काय? असत्य, म्हणजे चुकीचं विचारलं. म्हणजे हा ऑप्शन येणार नाही, हा ऑप्शन येणार नाही. एक तर सी येईल किंवा बी आणि सी येईल. 2011 मध्ये जनगणनेनुसार देशाची साक्षरता 73% होती, बरोबर आहे. आणि देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांसाठी नेहमी अनुकूल राहिले, नाही अनुकूल नाही प्रतिकूल राहिले, म्हणजे चांगले नाही राहिले ते. म्हणजे उत्तर फक्त सी यायला पाहिजे. पण मित्रांनो, पण 2011 जनगणनेनुसार देशातली साक्षरता ही किती होती? 73, म्हणजे एकदम 73 म्हणतं, म्हणजे 73 पॉईंट समथिंग आहे. पण आपण उत्तर मानू ते, म्हणजे उत्तर मला तर वाटतं आयोग हेच देईल, फक्त सी देईल. ओके, याचं उत्तर येईल फक्त सी. पुढचं, पतपुरवठा अधिकारित योजना या वर्षी सुरू करण्यात आली बघा. पतपुरवठा, तर ती मित्रांनो 1965 नोव्हेंबर 1965 होती. पुढचा प्रश्न बघा. गरिबाच्या मुद्द्यांचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये बघा, 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली होती मित्रांनो? तर ती आपल्याला सगळ्यांना माहित पाहिजे. कोणती? रंगराजन समिती. ओके, रंगराजन समिती माहित पाहिजे आपल्याला. पुढचा प्रश्न. सार्वजनिक अवयवाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे बघा? सार्वजनिक आयव्ययाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे? सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक स्वास्थ्य. तर एकच मित्रांनो, सार्वजनिक खर्च, फक्त ये यायला पाहिजे. ओके, सार्वजनिक खर्च यायला पाहिजे उत्तर. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 61 नंबरचा काय म्हणतो? जुलै 1969 ज्या 14 व्यापारी बँकेचे बघा, एकदम सोपं मित्रांनो, 14 व्यापारी बँकाचे जे मूल्य होतं त्यावेळेस किती होतं? ते राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस ते 50 कोटी. किती होतं? 50 कोटी. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे 50 कोटी. पुढचा प्रश्न बघा. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते? तर ते मित्रांनो, त्याचं कारण होतं मित्रांनो असंघटित क्षेत्राची उपस्थिती. काय होतं? असंघटित क्षेत्राची उपस्थितीचं उत्तर 3 यायला पाहिजे. रेपो दर म्हणजे काय? रेपो दर काय होतं? रेपो दर म्हणजे काय? रेपो दर असं आहे, रिझर्व्ह बँक काय करते? व्यापारी बँकांना कर्ज देते. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय मित्रांनो? तर ते काय होतं? व्यापारी बँक काय करते? रिझर्व्ह आरबीआयला कर्ज देते, असं असतं ते. म्हणून याचं उत्तर काय? 3 येईल. आरबीआय काय करा? व्यापारी बँकाला कर्ज देईन. एकदम इझी प्रश्न होता. आपण भारतात मौद्रिक धोरण बघा, एकदम मौद्रिक धोरण नाव आलं ना, रिझर्व्ह आरबीआयची ना वित्तीय संस्थाद्वारे राबवले जाते. कोणाद्वारे राबवले जाते? आरबीआय द्वारे राबवले जाते. FRBM कायदा बघा, FRBM कायदा 2004चा जुलै 5, 2004 ठीक आहे पासून लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न बघा. ग्रामीण भागातील माणसाला दररोज आहारातून किती टक्के म्हणजे कॅलरी उष्णता मिळते? तर ते 2400. आणि शहरी विचारला असतात किती असतं? मग ते 2100. किती असतं? 2100. एकदम इझी प्रश्न होता. आपण कोणत्या शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती बघा, कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पूर्वी असते. ती सार्वजनिक खर्च ती कधी पण वाढतीच असते, घटती नसते. कशी असते? वाढती असते. चढ उतार म्हणू शकतो आपण, पण याचं उत्तर वाढतीच दिन आयोग, तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्येच्या विस्फोटाचे कारण नाहीये बघा? कारण नाही म्हणतं. निरक्षरता कारण आहे, विवाहाची सार्वत्रिकता कारण आहे, एकत्र कुटुंब पद्धती कारण आहे, पण राहणीमानातील सुधारणा हे कारण नाहीये. म्हणून याचं फक्त डी उत्तर यायला पाहिजे. काय? फक्त डी उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प मित्रांनो 2014-15 या वर्षी सुरू करण्यात आला. किती? 2014-15 मध्ये. याचं उत्तर आहे 2. खालील विधान विचारा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन नीतीचा वापर करते बघा. भाववाढीच्या काळामध्ये महाग चलन नीतीचा वापर करते, बरोबर आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाव घटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते, हे पण बरोबर आहे. दोन्ही तर बरोबर आहे बाबा. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले. तर आता हे तर याचं उत्तर मग दिलं तर काय करायला पाहिजे? याचं उत्तर मग वरीलपैकी सर्वच द्यायला पाहिजे. ओके, पण थोडा डाऊटफुल आहे प्रश्न, बघू. पण आयोग वरीलपैकी सर्व दिन असं मला असं वाटतं. ओके, तुम्ही काय उत्तर, तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते बघा. सायन्स लागलं तर ते मित्रांनो एडी करंट म्हणजे चक्राकार प्रवाह आपण त्याला म्हणतो. ओके, ते वापरलं जातं. एकदम इझी प्रश्न होता. आपण
बघा हा पक्की सोपा होता. जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. याला आपण काय म्हणतो? डॉपलर्स इफेक्ट. काय म्हणतो? डॉपलर्सचा प्रभाव म्हणतो. ठीक आहे. पुढचं बघा, सामान्य डोळा 25 सेंटीमीटरपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही. कारण बघा मित्रांनो, सामान्य डोळा काय करतो? 25 सेंटीमीटरपेक्षा जवळची वस्तू पाहू शकत नाही. कारण डोळ्याचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे असं काही नाहीये. दृष्टिपटलाचे नेत्रबिंबाचे अंतर 25 सेंटीमीटर आहे. डोळा हा नेत्रबिंब व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. हे पण बरोबर आहे. त्याची काही मर्यादा असते, त्या मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. उत्तर 3 यायला पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न बघा, कालपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनाबाटा, बघा मिनाबाटा रोग आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर ते कोणता मिनाबाटा रोग त्यासाठी तर आपल्याला माहित पाहिजे ते कोणती मर्क्युरी, कोणते HG. ठीक आहे. काय यायला पाहिजे? पारा, HG. पुढचं बघा, फॉस्फरस पेंटाक्लोराइड रेणू डॅश डॅश संस्करणाने तयार होतो. तर ते कोणत्या संस्करणाने तयार होतो? sp3d2. ओके. याचं हे यायला पाहिजे. म्हणजेच याच्यात आणि पेंटाक्लोराइड म्हणलं तर लक्षात आलं पाहिजे हे 2चं येतच नाही, हे हा पण ऑप्शन येत नाही आणि याच्यात हा पण येणार नाही, हा पण येतच नाही. म्हणजे ऑप्शन 3च द्यायला पाहिजे आयवन. काय उत्तर पाहिजे? 3. पुढचं बघा, जर संयोजक कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्याचा क्वांटम क्रमांकाचा संच n बरोबर 2 L 0 m मास 0 दिलेला आहे, S = 1/2 असेल तर तो मूलद्रव्य काय असणार मित्रांनो? एकदम सहज हलका असणार. तो काय असणार? हायड्रोजन असणार. कारण मासच 0 त्याचं. ठीक आहे. हायड्रोजन असणार. खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिकथाईज वर्गातील आहे? तर तो आहे मित्रांनो कटला. कोणता? कटला. ऑस्टिकथाईज कटला याच्यातील वर्गातील कोणता आहे? कटला आहे. नंतर बघा, हेट्रोनेरिजमध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात. या जननग्रंथी खंडास डॅश डॅश म्हणतात. तर त्याला काय म्हणतात मित्रांनो? एपिटोक. काय म्हणतात? एपिटोक म्हणतात. ओके. याचं उत्तर एपिटोकच दिलं. ओके. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, बघा हा प्रश्न पण सोपा होता. बघा, सॅलमंडर काय? शीतरक्ती प्राणी आहे. बदक चोचा काय? अंडसस्तम प्राणी आहे. ठीक आहे. आणि नंतर पॅरामेशियम आपलं माहिती आहे असममित आहे. आणि जळू कोण आहे? सॅग्वी ओरस आहे. म्हणजेच काय उत्तर पाहिजे आपलं? 1 4 1 4 2 3 1 4 2 3 म्हणजे 2 नंबरचं 1 4 2 3. ओके. एकदम इजी प्रश्न आपण. पुढचं बघा, फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? बघा, फळ जे उत्पन्नच नाही करत तर त्याला आपण काय म्हणू शकतो? अकार्यक्षम. म्हणजे कसं? फक्त यायला पाहिजे अकार्यक्षम. ठीक आहे. बाकी काहीच येत नाही याच्यामध्ये, फक्त अकार्यक्षमच येईल. ओके. उत्तर. पुढचा प्रश्न बघा, कडुलिंबामध्ये डॅश डॅश नावाचे कीटकनाशक असते. तर ते कोणतं असतं मित्रांनो? अल्ड्रीन असतं. एक लक्षात ठेवा. अल्ड्रीन कुठे? फक्त C. ठीक आहे. अल्ड्रीन असतं. लक्षात ठेवा. याचं उत्तर 3 येईल. पुढचं बघा, बॅसिलस थोरॅन्जिनेसिस एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. बरोबर आहे. आणि बेवरिया बासियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरली जाते. तर ही चुकीचं आहे. म्हणजे पहिलं बरोबर, सेकंड चूक आहे. म्हणजे उत्तर 1 यायला पाहिजे याचं. पुढचं बघा, इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते? रक्तातील साखर शोषून घेऊन. बरोबर आहे. ग्लायकोजन तयार करून. बरोबर आहे. प्रथिन संश्लेषण करून या चरबी साठवण करून. गलत वाटतं ना. म्हणजे याचं उत्तर काय? A आणि B यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? A आणि B. हे एकदम करेक्ट आहे दोन्ही. मलेरिया आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. कारण मित्रांनो, प्लाझ्मोडियम या पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो. हे पण बरोबर आहे. प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो, त्याच्यामुळे सुद्धा अडथळा निर्माण होतो त्याच्यावर लस बनवण्यासाठी. आणि प्लाझ्मोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 2 यजमान लागतात. हे असं काही माहीत नाही, पण 1 आणि 2 100% बरोबर असल्यामुळे उत्तर आपण 1 आणि 2 द्यायचं. ओके. उत्तर काय याचं? 1 आणि 2 बरोबर. पुढचं, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? तर ती कोणती असते मित्रांनो? सगळ्यात कमी बेसोफिल्स. कोणती असते? बेसोफिल्स असते. ठीक आहे. तर हे झालं सायन्स. आता आपण लागतो मित्रांनो मॅथचे प्रश्न. कुठे? आता मॅथचे बघा. आता हा जो मॅथचा क्वेश्चन मित्रांनो, आता याचं उत्तर प्रत्येकाच्या याच्यानुसार वेगळं आपण देतो. परंतु माझ्या म्हणण्यानुसार याचं उत्तर मी 2 सांगतो. ओके. बाकीच्या तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सोडलं तर तुमच्यावर हे मित्रांनो, पण माझ्या म्हणण्यानुसार याचं उत्तर 2 आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. तुम्ही काय दिलं? हा प्रश्न बघा मित्रांनो, एकदम इजी होता. तुम्ही सॉल्व्ह करून सोडला असेल एकदम इजी. याचं उत्तर 100 येईल. काय येईल? 100 येईल. ठीक आहे. आता तुम्ही कसं येतं काय? आता 100चे अर्धे केले
आणि त्याच्यातून पुन्हा 2 एक्स्ट्रा केले तर किती राहिले 52, म्हणजे खाली 52 चालले गेले, 48 राहिले, 48 चे अर्धे 24 केले, 24 मधून 2 चालले गेले 22 राहिले, मग 48 मध्ये 22 वजा केले तर 26च राहतं ना, उत्तर काय येतं 100. बघा असं एकदम इझी होतं, ऑप्शन थ्रू पण जाऊ शकता. बघा एक काम 10 दिवस दर दिवशी 2 तास प्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच 2 माणसे दिवसात 5 तास काम करून किती दिवस करतात बघा, 10 दुणे 20, 20 पंचे 100, 5 दुणे 10, 10 10 100, म्हणजे उत्तर काय येण्याचं 10 येईल. एकदम इझी प्रश्न होता हा, काय आवडत बघा हे पण एकदम इझी होतं मित्रांनो. याची उंच अशोक मोहनपेक्षा उंच आहे, म्हणजे अशोक काय आहे मोहनपेक्षा उंच जर असन अशोक, तर त्यांनी काय म्हटलं शेवटलाच बघा उतरता क्रम लावण्या उंचीनुसार, म्हणजे सगळ्यात जास्त उंच पहिला पाहिजे. मग अशोक जर मोहनपेक्षा उंच आहे तर मोहन इथं अशोकपेक्षा उंच कशाला टाकला, ठीक आहे. अशोक जर मोहनपेक्षा उंच आहे तर हा कशाला टाकला, म्हणजे सरळ सरळ समजतं ना आपलं. बघा हा ऑप्शन कशाला, तुम्ही काही चेक करायची गरज होती का, त्याला सॉल्व्ह करायची सुद्धा गरज नव्हती. तर याचं उत्तर काय, याचं उत्तर आपलं येईल मग चेतन, अशोक, मोहन, नरेश आणि कृष्णा येईल त्याचं उत्तर. ओके, म्हणजे कसं आलं बघा, सॉल्व्ह जरी आपण सॉल्व्ह पण नाही केलं, पूर्ण केलंच नाही, फक्त एकाच याच्यावर आपण उत्तर काढलं, बस आलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, पुढील क्रमिकेतील प्रश्न कोणता पर्याय येईल, ठीक आहे. बघा 32 1 33, 33 आणि 4 37, 37 आणि 9 46, 46 आणि 16 म्हणजेच 62, म्हणजेच वर्ग चालू बाबा समथिंग, म्हणजे 4चा वर्ग नंतर 5चा वर्ग येईल, मग 5 आणि 2 7, शेवटला 7 कोण त्याच्यात आहे 87 मध्ये. बघा पूर्ण सोडत काय वाजायचं, 5 आणि 2 7 आणि 6 आणि 2 8 होतेच, सोपं आहे पण तरी फास्टमध्ये सोडायचं म्हणून 87. ओके, बघा हे पण एकदम इझी होतं. 3 व्यक्तीची वयाची सरासरी 60 वर्ष आहे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 असतील 4 आहे, तर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक विचारला आपला. काय विचारला, फरक विचारला. तर बघा 4 आणि 3, बघा 4 आणि 3 7 आणि 2 9, आणि हे किती 60 वर्ष 3 व्यक्ती 6 18, 180 भागिले 9 म्हणजे किती आलं उत्तर 20, मग 20 दुणे 40 आणि 20 चुक 80, 80 वजा 40 किती आलं 40 उत्तर. बघा किती इझी प्रश्न होता, आपण काहीच ते तोंडी करायचं काम होत नसतं. पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न पण तुम्ही थोडा वेळ लागेल याला थोडं, आणि तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजेत, पण एवढं काही अवघड नाही आहे. आणि हे जर सॉल्व्ह केला ना तुम्हाला समजून की हे जे खालचे 3 आहे ना, हे तिन्ही बरोबर आहे, म्हणजे या माहितीनुसार सॅटिस्फाय होते, परंतु त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहीत नसल्याने त्याचे निश्चित करता येणार नाही. हे काय विचारलं, सत्य नसलेले विधान, तर हे याचं उत्तर 1 द्यायला पाहिजे. ओके, याचं उत्तर 1 येईल. पुढचं बघा, पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळले आहेत, ठीक आहे. आणि ते आपल्याला काय सांगितलं, तिसरं विधान 2 विधानाच्या आधारित निष्कर्ष, म्हणजे हे पहिले 2 विधानाचं तिसरं विधान निष्कर्ष पाहिजे असं आपल्याला सांगितलं. तर बघा याच्यात तुम्ही बघा मित्रांनो, जर हे सी आहे तर हे शेवटचं निष्कर्ष असणार, तर सी काय कार्बन डायऑक्साईड हानिकारक आहेत, नाही हा निष्कर्ष झाला का, नाही. ई बघा, आता याच्यातला पहिला ई बघा निष्कर्ष आहे का, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे, हा निष्कर्ष असू शकतो. डी बघा, काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृह उत्सर्जित करत नाहीत, हे पण निष्कर्ष असू शकत नाही. आणि ए बघा, काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत, हे असू शकतं पहिल्या 2चं. पण जास्त संभाव्यता मला उत्तर 2 वाटतं. तुम्हाला काय वाटू शकतं, 4 पण उत्तर असू शकतं बरं का, आयोग 4 पण देऊ शकतो, तुम्ही सॉल्व्ह करून बघा. पण मला जास्त याचं उत्तर 2 वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सोडलं, तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. ओके, पण मला 2 वाटतं. ओके, पुढचा प्रश्न बघा, नियमित अंतरावर खांबाचे दिवे दिले आणि त्यातल्या पहिल्या खांबापासून चौथ्या खांबावरचं उत्तर 6 मिनिटं लागतात असं दिले, तर आपलं याचं उत्तर, तर याचं उत्तर मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह केलं ना एकदम इझी आहे. त्याचं उत्तर 11वं येतं. ओके, 11व्या. तर काही मुलांना थोडं कन्फ्यूज झाल्यामुळे 10व्या पण केलं असेल, काही 12व्या पण केलं असेल, पण त्या दोघांच्या मध्ये होतं ते 11व्या होतं, ते एकदम इझी होतं, जास्त अवघड पण नव्हतं. ओके, पुढचं बघा प्रश्न बघा, आता हे पण दिले. आता याच्यामध्ये काय मित्रांनो, काय म्हणतं, उपलब्ध असलेल्या विधेतून एका शहरातील रस्त्यावरील विविध वर्गवारीत वाहनांची परिणामी दिलेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढीलपैकी उघड झाले आहेत. खाजगी 4 चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, म्हणजे खाजगी ज्या 4 चाकी गाड्या जास्त प्रदूषण करतात, त्या खालोखाल बस, ट्रक आणि शेवटी 2 चाकी वाहने प्रदूषण करतात. तर त्याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो, शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या 4 चाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे, नाही. म्हणजे 4 चाकी वाहनं जास्त प्रदूषण करतात, याचा अर्थ संख्या जास्त आहे का, नाही. त्यात सांगेल कसं काही नाहीच, म्हणजे ए तर येणारच नाही. एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल. बघा आता असं की सांगेल का, खाजगी गाड्या जास्त पण असू शकतात ना, मग एका खाजगी वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषण एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल असं पण नसन, असं पण नाहीये. हा, पण हे नक्की आहे की 4 चाकी गाड्या जास्त प्रदूषण करतात, मग ते का करतात, जास्त पण असू शकतो वाहनांची संख्या,
किंवा मग अजून काही कारण असू शकतं, पण त्यानं दिले त्यात कारण नाही, म्हणून ए किंवा बी यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही. याचं उत्तर 4 यायला पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघा एकदम इजी होतं. दोन संख्याचे गुणोत्तर 3 4 दिले, त्यांच्या वर्गाची बेरीज 400 दिले, तर त्या संख्या मित्रांनो एकदम इजी पाहिजे. 12 आणि 16 144 आणि 256 आपण जर बेरीज केली तर किती 400 येऊन जाते. आणि गुणोत्तर पण येतं 4 त्रिक 12 4 चूक 16 3 4 गुणोत्तर पण आलं. एकदम इजी प्रश्न होता, तोंडी करासारखा प्रश्न होता. बघा हा थोडा हे आला ब्लर आहे, पण तरी बघा जे कोणी असं नाव कधी सुरू आली, पण पगार अगोदर 10% कमी केला, नंतर तेजीमुळे 30% वाढवला, तर मूळच्या बघा पहिला 10% कमी केला म्हणजे त्याचे किती झाला 90ला 30%, 9 त्रिक 27, मग 90 मध्ये 27 मिळवलं किती झाले 117, म्हणजे 17% वाढला त्याचा 100 पासून. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. एकदम इजी होतं, काहीच टेन्शन नव्हतं. ओके, पुढचा प्रश्न बघा हा पण एकदम इजी होता. याच्यात कसं होतं, सीमा पूर्वेकडे 10 किलोमीटर गेली, म्हणजे इकडे पूर्व समजा 10 किलोमीटर गेली, नंतर दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेली, म्हणजे इकडे 2 किलोमीटर गेली, नंतर पूर्वेकडे पुन्हा 2 किलोमीटर गेली, आणि नंतर उत्तरेकडे 7 किलोमीटर गेली, म्हणजे इकडे 7 किलोमीटर गेली. म्हणजे हे पण 2 असणार ना दोन्हीचं, म्हणजे हे वरचं 5 असणार, आणि हे टोटल 12 होणार, म्हणजे 12 5 आपलं त्रिकूट तयार झालं. 12 5 13चं बघा, 12 5 13चं कर्ण 13 असणार. एकदम इजी होतं. उत्तर काय 13. बघा जर एक रक्कम तशी 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली, तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ याच्यातील फरक 750 आहे. मित्रांनो एक लक्षात ठेवा, जर 750 फरक म्हणतो, किती 2 वर्षातला फरक आहे, याचं उत्तर सरळ 75,000 आहे. बघा कसं 75,000 10% मधलं किती 7,500 उरल एका वर्षाची, आणि 2 वर्षाची किती उरले 15,000. पण 7,500वर पुन्हा चक्रवाढचं पुन्हा लागण ना त्याला, मग 7,500चं 10% किती उरले 750, म्हणजे 750 फरक त्याच्यातला. बस झालं उत्तर. एकदम इजी प्रश्न होता, काहीच नव्हतं. हा प्रश्नात सगळ्यांना वेळ घातला असेल आणि काही लोकांकडून सॉल्व्ह पण नसेल झाला, पण मित्रांनो याला सॉल्व्ह करण्याची एक आयडिया होती. एवढ्याचा गुणाकार गिणाकार करत बसायचा नव्हता. बघा आता इथं काय 856 गुणिले 592, 856 पुन्हा रिपीट झालं 264, 592 पुन्हा रिपीट झाला 264 पुन्हा रिपीट झाला. तर याच्यात काय करायचं मित्रांनो, याच्यात तुम्ही व्हॅल्यू पुटअप करून काम करू शकता. म्हणजे कसं 856 तुम्ही ए माना, बघा 856ला ए मानलं, गुणिले 592ला तुम्ही बी माना, म्हणजे 592ला आपण बी मानलं, पुन्हा 856ला आपण काय मानलं होतं ए मानलं होतं, तर 256ला सी माना, आणि याला 592ला आपण बी मानलं होतं, आणि याला सी. म्हणजे समजलं तुम्हाला असं आलं ते, ठीक आहे. आणि याच्यामध्ये प्लस आहे, याच्यामध्ये मायनस चिन्ह आहे. तर आपलं करायचं काय होतं फक्त, तर ह्या ठिकाणी कोणती संख्या नाही आहे वरती, सी नाही आहे, तिथं सी टाकून द्यायचं होतं, इथं बी टाकून द्यायचं होतं, आणि इथे ए टाकून द्यायचं होतं, ठीक आहे. एवढं ते करायचं होतं. म्हणजेच वरती काय होतं, वरती आपलं सी प्लस बी ची बेरीज करायची, त्यातून ए मायनस करायचं, आणि खाली या तिन्हीचं याची सगळ्याची काय होतं हे होतं गुणाकार होता. परंतु खालचा किती मोठा गुणाकार जरी असला ना, तर काय होतं सी आणि बी ची तुम्ही बेरीज करा. सी आणि बी किती बघा, आपल्या इथे सी आणि बी दिले किती 592, आणि 200 किती देईल ते 64. त्याची जर 6 4 10 तुम्ही जर त्याची बेरीज केली ना, तर तुम्ही याच्यातून ए मधून जर वजा केली मित्रांनो, तर ते तुमचं उत्तर काय येतं 0 येतं. काय येतं 0 येतं. आणि वर जर 0 आलं, खाली किती संख्या मोठी असू द्या, त्याचं उत्तर 0च येणार. म्हणून याचं उत्तर काय येतं मित्रांनो, याचं उत्तर येईल 0. ओके, असं होतं ते. तुम्ही एवढा मोठा गुणाकार करत बसणं, किंवा ते तुम्ही जास्त गुणाकार करत याच्यात गेले ना, मग ते प्रश्न उत्तर निघणं मुश्किल होऊन जातो. ओके, त्याच्यापेक्षा लॉजिक वापरायचं थोडंफार. अरे यार काय दिले, संख्या रिपीट दिसत्या, मग काहीतरी अजून करायचं, उत्तर काढायचं. उत्तर काय मित्रांनो 3 नंबर येईल, 0 येईल. तर बघा मित्रांनो, हे आता आपण 100 प्रश्न बघितलेले. याच्यात तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुमचा याच्यानुसार तुमचा स्कोर किती येतो काय येतो. यात होऊ शकतं लेटले 3-4 प्रश्न, म्हणजे 3-4 प्रश्न पण म्हणत नाही मी, आयोगाने दिले तर झालेच तर होऊ शकते, पण व्हायची शक्यता जास्त कमी आहे. तर बघा मित्रांनो, तुमचा स्कोर नक्की सांगा. ओके, तर हे होतं मित्रांनो आज आपण आजचे जे आपली कंबाईन ग्रुपची झाली त्याचं आपण पूर्ण पेपरचं संभाव्य उत्तरं बघितले. ओके, तर थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.